हे विहीर आहे स्वामी. तर याची विहिरीच्या आतमध्ये पायऱ्या बघा दिसतात तुम्हाला. हे पायऱ्या उतरून खाली जावं लागेल आपल्याला. जावं लागेल देव बसलेला म्हणजे आपल्यालाही जावं लागेल. जिथे देव तिथं माणसे. देवाने अगोदर सांगून गेलं मी जिथे जाईन माझा अंश तिथं मागे येईल. बरोबर ना स्वामी? माझा अंश मला सोडणार नाही. देवाचा अंश आहे आपण. मित्रांनो बघू शकता पायऱ्या तिथं आतमध्ये जायला आपल्याला. पायऱ्या उतरून जावं लागेल. आमच्या आम्हा स्वामी कसे ते बघू आता. या स्वामी शरणमयप्पा. बघा मित्रांनो अशा प्रकारची पायऱ्या तिथं उतरायला. तर स्वामी रोज जात होते आणि रोज येत होते. तर पायऱ्या संपल्यानंतर स्वामी पाणी आहे इथं पुढं. तर थोडासा प्रवास पाण्यात करावा लागेल आम्हाला. बघू शकता वर कसा आहे. हे बघा अशा प्रकारे चालत यावं लागेल. यायला बघा स्वामी आमचे. स्वामी घेतला वाटतं यूट्यूब ना. हो स्वामी. ओके इकडे गाडी लावून चॅनल पेर स्वामी. ओके हाय येवर स्वामी मी माझी हैदराबाद म्हणता वस्तू टाकणार उप्पल ना. ఓకే యాద రూపాయల దగ్గర ఓకే చాలు చాలా హ్యాపీగా ఎంజాయ్ చేసాము. చాలా అద్భుతంగా ఉంది. టెంపుల్ సూపర్ ఉంది. టెంపుల్ సూపర్ గా ఉంది. చాలా బాగుంది. డిఫరెంట్ అడ్వెంచర్ భక్తి డివైన్ అండ్ అడ్వెంచర్ రెండు చాలా బాగున్నాయి. తప్పకుండా రావాలి. హ్యాపీగా చూడండి ఒకసారి. ఓకే मित्रांनो स्वागत आहे चॅनलमध्ये पुन्हा एकदा. दुपारचा व्लॉग स्टार्ट करत आहे आता. तर आम्ही इथून चाललोय आता वीर ब्रह्मेंद्र स्वामी टेम्पलला. हे टोलगेट आहे मंदिरचं पार्किंगचे पैसे येते. पहिला जेवण स्वामी नंतर जेवण जे चरित्रामध्ये घडणार आहे कलियुगमध्ये म्हणजे सध्याला घडत आहे तर त्याच्यावर आधारित चरित्र लिहिलेलं ठिकाण आहे ते. तर वीर ब्रह्मेंद्र स्वामीने ते चरित्र लिहिलेलं आहे. तर ते ठिकाणापासून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पहा आणि सपोर्ट करा. चला तर जाऊया आणि मंदिरचं पूर्ण माहिती घेऊ आणि त्या मंदिरा परिसरात काय आहे काय नाही, टेम्पल कशा पद्धतीने तयार केलं तिथे आणि स्वामी कुठून कुठं जात होते काय नाही सगळं माहिती घेऊया. चला इथं अन्नछत्र आहे बघा समोर. इथं अन्नदान होत आहे. अन्नदान ₹50 पार्किंग आहे. पाल स्वामी स्वामी ना की मी बी येतो. कुठे गेला स्वामी? स्वामी स्वामी काढणार रे. स्वामी स्वामीला हे काढा पायातले काढायचे होते इथंच घेऊन फिरतीत नाही तर तसंच ते हो दे बरं बघातलं स्वामी इकडं. ए स्वामी हाय कर. इकडं पाया पडा तिथं मंदिरला पडलो. चला मग चला हो तिकडे चला. चिंचाचं झाड बघा स्वामी किती चांगला आहे मित्रांनो. नवग्रह मंदिर काय झालं? चला लवकर लवकर स्वामी पळा पळा. चला इकडं. मित्रांनो समोर बघू शकता झाडाला तुम्ही. ज्यांच्या मनातले काही इच्छा असतात तर इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी बघा हे काय बांधून गेले झाडाला. नारळ घालून बांधतात वाटतंय.
अय स्वामी हाय हाय इथंच बाय का बाय करला का स्वामी हाय करला तू चला मित्रांनो समोर बघा गोशाळा आहे इथं गोशाळा मित्रांनो इथनं 200 मीटरवर मंदिर आहे समोर तिथे गुफा आहे विहीर आहे तिथे तर विहिरीमध्ये खाली चालत जावं लागेल पायऱ्या उतरून आम्हाला तिथं वीर ब्रह्मेंद्र स्वामींनी चरित्र लिहिलेलं ठिकाण आहे चला तर जाऊया आणि बघूया उंडा नाही हा लिडूल का स्वामी सकाळ सकाळ इकड वाल इथे त्याला बाया होगा तिथे गुडी नवीन कटर होग बांधला होगा मला तर मित्रांनो बघू शकता समोर वीर ब्रह्मेंद्र स्वामी ह्याच ठिकाणी जमिनीच्या खाली म्हणजे इथे गुफा आहे त्या गुफामध्ये बसून ध्यानात म्हणजे इथनं एक 12 किलोमीटरवर यागंटी टेम्पल जे आहे ना तिथं ध्यान करायला जात होते आणि तिथनं येऊन इथं बसून ते चरित्र लिहिलेत म्हटल्यावर आपल्याला आता आतमध्ये गेल्यानंतर ना जर 15 ते 20 मिनिटपर्यंत ना गुदमरल्यासारखं होईल म्हणजे श्वासही येणार नाही आपल्याला तेवढं हे डेंजर ठिकाण आहे तर त्या ठिकाणी त्या काळात ते कसं चरित्र लिहिले असतील ते विचार करण्याच्या पलीकडे आहे तर चला तर आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे काय नाही दाखवतो कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि स्किप करू नका ए स्वामी नो पप्पा सत्ता ए मणिकंठा पप्पा सत्ता रानो हो स्वामी पप्पा सत्ता हे विहीर आहे स्वामी तर या विहिरीच्या आतमध्ये पायऱ्या आहेत बघा दिसत आहे तुम्हाला हे पायऱ्या उतरून खाली जावं लागेल आपल्याला जावं लागेल देव बसलेला आहे म्हटल्यावर आपल्यालाही जावं लागेल जिथे देव तिथं माणसे देवाने अगोदरच सांगून गेलंय मी जिथे जाईन माझा अंश तिथं मागे येईल बरोबर ना स्वामी माझा अंश मला सोडणार नाही देवाचा अंश आहे पुन्हा टिकेट लावून नाही अम्मा स्वामी टिकेट लिच्छे चला मित्रांनो बघू शकता पायऱ्या आहेत तिथं आतमध्ये जायला आपल्याला पायऱ्या उतरून जावं लागेल आमच्या आम्हा स्वामी कसे येतात बघू आता या स्वामी शरणमयप्पा बघा मित्रांनो अशा प्रकारची पायऱ्या आहेत तिथं उतरायला तर स्वामी रोज जात होते आणि रोज येत होते काल जारते स्वामी मेलग राहिले तर पायऱ्या संपल्यानंतर स्वामी पाणी आहे इथं पुढं तर थोडासा प्रवास पाण्यातनं करावा लागेल आम्हाला बघू शकता वर कसा आहे हे बघा अशा प्रकारे चालत यावं लागेल यायला बघा स्वामी आमचे स्वामी घेतला वाटतं जरा मी लुंगी मी मेला स्वामी ఓకే యూట్యూబరా అవును సార్ ఓకే ఇక్కడ రండి అయ్యప్ప పార్టీలో ఉన్న ఛానల్ పేరు స్వామి ఓకే హాయ్ ఎవరు స్వామి మీది మాది హైదరాబాద్లో ఉంటారా నేను వస్తుంటా అక్కడ హైదరాబాద్ ఉప్పల్నా ఓకే యాదగిరిగుట్టకి దగ్గర 60 కిలోమీటర్లు అవును ఓకే స్వామి శరణమయ్యప్ప చాలా హ్యాపీగా ఎంజాయ్ చేసాము చాలా అద్భుతంగా ఉంది టెంపుల్ సూపర్ ఉంది టెంపుల్ కూడా సూపర్ గా ఉంది చాలా దారుడు ఉన్నాయి లోపల చాలా బాగుంది బట్ డిఫరెంట్ అడ్వెంచర్ అండ్ భక్తి డివైన్ భక్తి డివైన్ ఉంటేనే డివైన్ అండ్ అడ్వెంచర్
రెండు చాలా బాగున్నాయి తప్పకుండా మీరు కూడా రావాలి హ్యాపీగా చూడండి ఒకసారి ఓకే స్వామి శరణం సార్. స్వామి సన్నమయ్యప్ప మీదేంటి యూట్యూబ్ పేజ్ ఓకే జగదీష్ డ్రైవర్ డీజే. జగదీష్ డ్రైవర్ డీజే అవును అవును స్వాमी. अम्मा वाला ऑपोजिट आहे तर स्वामी आतमध्ये उतरलेला आहे, चालायला सुद्धा येत नाही. पाणी आहे बघा इथं, सगळं पाण्यातनं जावं लागेल आपल्याला आतमध्ये. पावसाळा आला की असं पाणी कंटिन्यू भरलं जातं, कारण पाऊस आला की कुठं कुठं पाणी जातं हे सांगता येत नाही. तर इथंही पाणी येते पावसाळ्यात. आतमध्ये झरे आहेत, पाण्याचे झरे आहेत. हे अशा प्रकारे आहे बघा वरून. फक्त 2 मिनिट झाले आतमध्ये येऊन, तर श्वास घ्यायला एकदम असं गुदमरल्यासारखं होत आहे. एकदम गरम आहे बघा इथं, पाणी देखील गरम आहे, थंड नाही आहे तेवढं. या अशा प्रकारचे काही गुफा आहेत तिकडे. या अगोदर रस्ते म्हणजे जायला यायला चालू होतं, नंतर नंतर बंद पडलेले रोड आहेत सगळे. तर इथं एक पाण्याचं बारीक कुंड आहे. तर स्वामी यातून पाणी प्यायला घेत होते अगोदर. ह्यातून पाणी ते आंघोळीला किंवा स्वयंपाकाला आणि प्यायला वापरत होते पाणी. तर काही लोकांची भक्ती अशी आहे की अशा प्रकारे ठेवल्याने आपली मनोकामना पूर्ण होते म्हणून ना, तर अशा प्रकारे दगड एकावर एक ठेवून जातात बघा. जिथे भक्ती आहे तिथं शक्ती आहे, हे नक्की. पैसे टाकलेले आहेत आतमध्ये लोकांनी. चला वीरब्रह्मेंद्र स्वामींची भेट घेऊया. या स्वामी शरणमयप्पा. हे अशा प्रकारचे गुफे आहेत बघा सगळ्या बाजूला. तर आम्ही चाललो आहोत आता स्वामींकडे. तर स्वामी ह्याच ठिकाणी बसून चरित्र लिहिलेलं आहे वीरब्रह्मेंद्र स्वामींनी. दर्शन घ्या स्वामींचे. वीरब्रह्मेंद्र स्वामी, स्वामी शरणमयप्पा. हे वीरब्रह्मेंद्र स्वामी आहेत. तर ह्याच ठिकाणी कट्ट्यावर बसून स्वामींनी चरित्र लिहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आतमध्ये येऊन 5-10 मिनिट झालेलं आहे. तर मला दम भरपूर येत आहे. फक्त नॉर्मली चाललो तरी एवढं दम येत आहे, कारण श्वास घ्यायला थोडंसं हे होतं आहे त्रास. पूर्ण गुफा आहे ना आतमध्ये. तर इथे गुफामध्ये वारा वगैरे अजिबात येत नाही, आणि वारा येण्यासाठी कुठे जागाही शिल्लक नाही आहे. पूर्ण पॅक आहे, आणि जमिनीच्या खाली असल्यामुळं ना थोडंसं त्रास होत आहे. पण असल्या ठिकाणी येऊन आपण दर्शन घ्यावं म्हणल्यावर आपलं भाग्य असायला पाहिजे. तुमचंही भाग्य उजळू शकतात. हे मंदिर आहे कर्नूल जिल्ह्यात बनगाणपल्ली गावाच्या बनगाणपल्ली गावापासून एक मिनिमम 10 ते 7 किलोमीटरवर मंदिर आहे. हे रावलकोंडा वीरब्रह्मेंद्र स्वामी टेम्पल म्हणल्यावर कुणीही सांगेल तुम्हाला. तिरुपतीला जाताना तुम्ही कंपल्सरी हे मंदिर बघून जाऊ शकता. तर तिरुपतीला जाताना तुम्ही हे मंदिरचं दर्शन करू शकता. तिरुपतीला जाताना तुम्हाला पाण्याम म्हणून गाव लागेल. कर्नूल झाल्यानंतर पाण्याम गावापासून एक 35 ते 40 किलोमीटरवर मंदिर आहे हे बनगाणपल्ली गावात. तर तिरुपतीला जाताना तुम्ही दर्शन करू शकता. खूप छान मंदिर आहे, आणि थोडं ॲडव्हेंचर येऊन जाईल तुमचं. चला तर आजचा व्हिडिओ कसं वाटला आणि काय नाही हे कमेंटमध्ये जरूर सांगा. हे मुलगी आले बघा आमची. हे सगळे घरचे आहेत आमचे. तर यांनाच घेऊन दर्शनला आलो इथे. इथून आता आम्ही बालाजीला जाणार आहे. तर व्हिडिओ असेच पहा आणि सपोर्ट करा चॅनलला आमच्या, आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. कोणी नवीन असेल तर चॅनलवर लाईक कमेंट शेअर जरूर करा, कारण हे व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात तुम्हीच मदत करू शकता माझ्यापेक्षा जास्त. तर व्हिडिओ कंपल्सरी शेअर करा. पुढील ब्लॉगमध्ये भेटू. स्वामी शरणमयप्पा. चला चला स्वामी. Yeah.